चांदीच्या भावात 2200 रुपयांची वाढ, चांदीला प्रति किलो 1,07,200 रुपयांचा दर। 11वीची आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार। दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा ओघ सुरूच। 7 ते 9 जून दरम्यान मुंबईतील 381 विद्यार्थ्यांनी नोंदवल्या हरकती। जून महिन्याअखेरीस मुंबईतील विविध नोडमधील 22,000ची लॉटरी। आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वाढला। टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी। मुंबईत देशातील सर्वात महागडी घरं, प्रति चौरस फूट सरासरी 29,000चा उच्चांकी दर मिळत असल्याची आकडेवारी समोर। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील वाकी नदीपात्रातून अवैध गौण खनिजाचं उत्खनन, महसूल प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी मुंबई पालिकेचं कठोर पाऊल। 45 दिवसांपेक्षा जास्त काळ कर्मचारी गैरहजर असल्यास होणार कठोर कारवाई। आषाढी वारीत यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर, सहभागी लोकसंख्या मोजणं आणि गुन्हेगार शोधण्यास घेणार मदत। छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई। 92 मोठी बांधकामं जमीनदोस्त। अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात। मी खिशात पैसे घेऊन फिरतो का असा सवाल विचारत अजित पवार यांनी नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला लगावलाय। राष्ट्रवादीचा बालेवाडीत वर्धापन दिन सोहळा पार पडला आणि यावेळी अजित पवार बोलत होते। सामाजिक विभागाचा निधी कमी केल्याचा आरोप होतोय। काही जण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतात असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावलाय। तर महायुती सत्तेत असेपर्यंत लाडकी बहिणी योजना कदापिही बंद होणार नाही असंही अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टरवाद मान्य नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला 4 महिने बाकी आहेत आणि त्यामुळे कामाला लागा। सर्व जाती धर्माच्या लोकांना सदस्य बनवून घ्या अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस आहे अशी पोस्ट करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे। लक्ष्मण हाकेंच्या टीकेकडे दुर्लक्ष करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हाकेंच्या टीकेवर बोलणं टाळलं। अशा विकृतीवर कशाला बोलायचं असं म्हणत अजित पवार यांनी हाकेंच्या टीकेला फारसं महत्त्व दिलं नाही। शेगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। कर्जमाफी, पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यांवर रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका मांडली। सोलापूरकरांना सोलापूर मुंबई, सोलापूर हैदराबाद, सोलापूर बँगलोर आणि सोलापूर पुणे या विमानसेवेची गरज असताना सोलापूर गोवा विमानसेवेला प्राधान्य दिलं जातं। या विमानसेवेतून इतर गोष्टींची तस्करी तर वाढणार नाही ना असा सवाल उपस्थित करत खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपला टोला लगावलाय। भाजपचे मंत्री नितेश राणे यांना धाराशिवचे पालकमंत्री करा असा मिश्किल टोला उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय। तर नितेश राणे यांनी 2 दिवसांपूर्वी धाराशिव जिल्हा दौरा करत ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांना डिवचलं होतं। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत। गेल्या 3 दिवसांपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। तर आज पहिल्यांदा प्रशासनाकडून कडू यांच्या आंदोलनाची दखल घेत उपोषण सोडण्याची प्रशासनानं विनंती केली आहे। शरद पवारांनी बच्चू कडू यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार उपोषण स्थळी भेट देणार आहेत। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं। यावेळी उबाठाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी देखील हजेरी लावली। राजकीय आखाड्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही पक्षातील नेते सामाजिक जीवनात मात्र मैत्री टिकवून असल्याचं दिसून आलं। ओबीसी महिलांचे प्रथमच विदर्भस्तरीय अधिवेशन बुधवारी चंद्रपुरात होणार आहे। या अधिवेशनात विदर्भातील सर्व जिल्ह्यातून सामाजिक चळवळीतील महिला उपस्थित राहणार आहेत।